महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या मित्रपरिवाराचा आज घाटकोपरमध्ये मेळावा पार पडला। विशेष म्हणजे या मित्रपरिवारामध्ये सर्वच पक्षीय त्यांच्या जवळचे निकटवर्ती होते आणि या मेळाव्यात प्रकाश मेहता यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार बोलून दाखवलेला आहे। माझ्याबरोबर प्रकाश मेहता आहेत। मित्रपरिवार एकत्र आला, सर्वच पक्षातली लोक इथे एकत्र दिसली, तुमच्या पाठीशी उभी राहिली आणि तुम्ही तिथे घोषणा केली की मी आता निवडणूक लढवणारच पुन्हा विधानसभा। 6 टर्म आमदार मंत्री आणि मध्ये हा 5 वर्षाचा काळ गेला आणि पुन्हा आता उभे राहताय, निर्धार व्यक्त केलेला आहे। काय निर्धार आहे? निर्धार परत जी काही त्रुटी आहे या समाजाचा, या पक्षाच्या विचाराचा, जिथे कुठेतरी आम्ही कमी पडलो त्याला सक्षम करण्यासाठीची तयारी आम्ही करतोय। आणि जे काही लोकसभेच्या वेळेस आम्हाला थोडासा नुकसान झालं त्या नुकसानीचा अभ्यास करून आम्ही ते परत ते होता कामा नये अशा प्रकारसाठी आम्ही समाजाचे मेळावे किंवा बैठका, मित्रपरिवार आणि भाजपचे कार्यकर्ता अशा विविध स्तरावर छोट्या लेवलपासून ते अशा प्रकारच्या सभागृह घेऊन मिटिंग घेणं असं आम्ही प्रारंभ केलं आहे। प्रकाशजी, भाजपचा कार्यक्रम नव्हता, भाजपचे कुठे बॅनर्स नाहीत, मित्रपरिवाराचे बॅनर्स आहे, काय सूचक आहे? नाही, सूचक काहीच नाही आहे। मित्रपरिवार 45 वर्षाच्या राजकीय प्रवासात व्यक्तिगत शिवसेना, काँग्रेस, मनसे, RPI, NCP अशा सर्व पक्षात काम करणारे कार्यकर्ता हे व्यक्तिगत मित्र पण आहेत। आणि जे व्यक्तिगत मित्र आहेत त्यांना वाटतं की प्रकाशभाई जर मैदानात असेल तर आम्हाला आमचाच प्रतिनिधी आहे। जसं एकदा विलासरावांनी बोलून दाखवलं होतं की घाटकोपरच्या एका कार्यक्रमामध्ये आले होते आणि तेव्हा ते बोलले होते की प्रकाश सर्व समाजाची कामं करतो। त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की प्रकाश हा इकडचा आमदार किंवा प्रतिनिधी आहे तर आमच्या पक्षाचा नाही झाला तरी चालेल। त्यांनी जे प्रेमापोटी, मी हे काही प्रचार करण्यासाठीचा मुद्दा तुम्हाला देत नाही, असं सगळ्या पक्षांना असं वाटते की आपुलकीनी एक परिवार म्हणून काम करणारे आपण सगळे लोक आहोत आणि त्या आधारावरच ह्याच्यातून आम्ही अधिक सक्षम कसे होणार पक्ष म्हणून, व्यक्ती म्हणून त्याचे प्रयत्न आम्ही करतो। प्रकाशजी, इतरांच्या बरोबरचा तुमची निवडणूक जी आहे ती त्यांना तर टॅकल करायचं, पण विद्यमान आमदार आहेत भाजपचे इथे पराक्षा, थेट पहिली तर तिकिटासाठीची लढतच इथे सुरू होईल। नाही, आम्ही लढत करतच नाही ना। लढाई करायची असती तर मागेच आम्ही 5 वर्षापूर्वीच लढाई केली असती। ती झाली देखील होती लढत खाली कार्यकर्त्यांची। ते कार्यकर्त्यांचा प्रक्षोभक होता, त्याला कंट्रोल मीच केला। मीच त्यांना फॉर्म भरायच्या वेळेच्या आधी तिथे ते पोचले पाहिजे म्हणून मी गाडीच्या समोर उभा राहून त्यांना मी जाऊ दिलं। कारण एकदा पक्षाचा निर्णय झाल्यानंतर कितीही कार्यकर्त्यांचा आपल्यावर प्रेमापोटी त्याला राग येत असेल ते काय करणार। ते एक कार्यकर्ता म्हणून, एक नेता म्हणून माझी जबाबदारी आहे की त्या लोकांना कसं थांबवावं। त्यामुळे त्यावेळेस मी काही केलं नाही। आत्ता पुढे माझ्यावर करायची पाळी येईल का तर मला नाही वाटत की मला पुढच्या वेळेस अशी पाळी येईल। म्हणजे पराग शहा आता विद्यमान आमदार आहेत, त्यांची तिकीट कापली जाईल की तुम्ही इतर कुठून प्रयत्न करत आहात, नेमकं काय? नाही, मी घाटकोपर पूर्वमधूनच करतोय। माझी इच्छा प्रदर्शित केली कार्यकर्त्यांची, समाजाची आणि पक्षाच्या लोकल संघटनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही यावेळेस एकदा सांगावं की मी लढायला तयार आहे। पार्टीचा प्रश्न नंतर येतो, ठरायचा प्रश्न नंतर येतो। नाही तर मागच्या वेळेस मी होतोच, तरी मला एंड टायमाला शेवटच्या दिवशी मला सांगितलं की तुम्हाला नाही लढायचं आहे, तुम्ही प्रचार करा। आम्ही प्रचार करायला लागलो, जे उमेदवार दिला त्याचं। प्रकाश मेहतांचा जो कॉन्फिडन्स सांगतोय
म्हणजे पराग शहा यांना यंदाची उमेदवारी नाकारली जाईल अशी शक्यता आहे का? आणि दुसरी म्हणजे ती शक्यता का निर्माण झाली? लोकसभेला बसलेला फटका आहे का? नाही, कोणाला मिळेल किंवा नाही मिळेल याचा गणित पक्षाचे नेते कुठल्या प्रकारे घेतात हा पक्ष नेतृत्वाचा प्रश्न आहे. मी जर तिथे असतो तो काय, हा प्रश्न माझ्यासाठी गौण आहे. लोकसभामध्ये आम्हाला त्रुटी जाणवली, परंतु पूर्वमध्ये आम्ही लीड मिळवतो. लीड आमची 20-25 हजार कमी झाली हे खरं. याच्यामुळे पुढे अधिक धोका निर्माण होऊ नये, सगळ्यांनी आपापल्या स्तरावर संघटनेला सक्षम करण्यासाठी लोकांमधून एकता दिसेल सर्व लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम करतो. तेच होतंय प्रकाशजी की पराग शहा आहेत तिथे म्हणून ही 20-25 हजाराची लीड कमी झाली, जी तुमच्या काळात असायची ती म्हणजे गडच मानला जायचा घाटकोपर ईस्ट हा भाजपचा. ही लीड त्यांच्यामुळे कमी झाली. त्याऐवजी तुम्ही आमदार असतात तर लोकसभेला त्याचा वेगळा परिणाम दिसला असता. नाही, ते गणित मी मांडलेलं नाही आणि ते गणित मी बोलणं हे काही योग्य नाही. कोणावर अशा प्रकारची कमेंट्स करणं हे चुकीचं होईल. याची कमेंट्स उमेदवार मिहीरभाई जे होते त्यांनी, मुंबईचे अध्यक्ष आणि प्रदेशांचे नेते यांनी याबाबत काय निष्कर्ष काढलेले आहेत, हे निष्कर्षमध्ये आमची जी मतं होती हे आकडा आणि गणित मांडून ते आम्ही मांडलेत, पण ते चुकीचेही असू शकतात. आणि म्हणून नेते मंडळींनी याबाबत लक्षात घेऊन जरा अधिक बळकट करायचा असेल पक्ष आणि कुठेतरी प्रकाश मेहताचा उपयोग करायचा आहे, तर असा निरोप द्यायचा कामा नाही की प्रकाश मेहताला लढणार नाही. त्यामुळे मी असं म्हणतो की पक्षाने सांगितलं तर मी लढायला तयार आहे. तुम्ही निर्धारच व्यक्त केलेला आहे की मी लढणार आहे. बरं, प्रकाश मेहता आणि उद्धव ठाकरे यांची जवळकी सगळ्यांना माहिती आहे, त्याचा उल्लेख देखील केला, तुम्हाला फोन आला होता किंवा काय असं, तर नेमकं हे काय आहे? जर भाजपमधून तिकीट नाही मिळाली तर दुसरा काय पर्याय? आमची युती 30 वर्ष झाली. पहिल्यांदा आमची युती 1984 मध्ये झाली. 85 विधानसभाला आमची युती नाही झाली. 89 पासून परत आमची युती झाली, ते 2019 पर्यंत चालली. ह्या पूर्ण प्रवासामध्ये सुरुवातीला मान्य बाळासाहेब आणि नंतर उद्धव साहेब, हे मी उल्लेख केला ते आम्ही युतीमध्ये होतो तेव्हा घटना कशी घडली. आणि जसं भाजपचे कार्यकर्त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं असेल की बाबा या 2 विभागात तुम्ही जरा लक्ष द्या, शिवसैनिकांना सांगा जरा व्यवस्थित काम करायला, तसं त्यांनी मला सांगितलं तर आम्ही लक्ष दिलं त्याच्यावर. त्यामुळे आमची दोघांची मैत्री आहे. आम्ही कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात आम्ही भेटतो, बोलतो, पण राजकारणाचा कुठलाही विषय किंवा निवडणुकीचा कुठलाही विषय आमच्यामध्ये चर्चेला नसतो. पण हाच प्रश्न आहे, तुमची निकटवर्तता आहे, तर समजा भाजपने तिकीट नाहीच दिली तर हा पर्याय उपलब्ध आहे का? आत्ताच्या वेळेस नाही. कारण आम्ही वयाच्या 7व्या वर्षापासून संघाच्या मुशीत तयार झालेले आहोत. कदाचित जेव्हा तरी थोडंसं वाईट वाटेल डोक्याला, त्याच्यासमोर आम्ही हेही बघतो की पक्षाने मला 7 वेळेला तिकीट दिली, 6 वेळे मी निवडून आलो, 2दा मला कॅबिनेट मिनिस्टर केलं, तर मग मी असं कसं बोलेल? आता 7 वेळा देताना कोणाला तरी वाईट वाटलंच असेल ना त्यावेळेस सुद्धा. तो कोणी बंद केलं का? नाही, कारण की ती सिस्टम या पक्षात नाही. शेवटचाच प्रश्न म्हणजे हा निर्धार कायम आहे, तुम्ही लढणारच आहात, म्हणजे पक्षाने जरी डिसिजन काय वेगळं घेतलं तरी? फक्त मी बोललेलो नाहीये. मी असं बोललो की मी निवडणूक लढणार. हे नेत्यांच्या हातात आहे. ते जेव्हा जोडतील तेव्हा मी बोलणार, लढणारच. खूप खूप धन्यवाद.
प्रकाश मेहता होते माझ्याबरोबर. आज मित्रपरिवाराची त्यांनी एक बैठक घेतली, सभा घेतली. या सभेला सगळ्याच पक्षाचे त्यांचे जवळचे जे त्यांचे मित्रपरिवार आहे तो यामध्ये सहभागी झाला होता आणि त्यांनी जो निर्धार व्यक्त केलेला आहे, आता त्याला पक्ष नेमका काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन हेमंत कदमचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.